गेली आहे। एवढी महान पुण्यमय ही बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा, त्याच्या निमित्ताने आपण एक काही क्षण जरी ध्यान केला तर ते महान महान कल्याणकारी होत असतं। या विश्वातले बुद्धांचे तरंग, या विश्वातले अरहंतांचे तरंगाशी आपण समरस होऊन ते शुभ पवित्र कर्म आपल्या हृदयामध्ये स्थापित होतात। म्हणून एक 5 मिनिटांची आपण वंदना करत आहोत। डोळे बंद, संपूर्ण लक्ष वरच्या ओठांवर, दोन्ही नाकपुड्यांच्या खाली जो खोलगट भाग असेल तिथे केंद्रित करायचं। शांत रहा, स्थिर रहा, शुद्ध बनण्याचा प्रयत्न करा। समन्ताचांखवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदम्मं मुनिराजस्स शृण्वन्तु सागमोकदा धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मं श्रवणकालो अयं वदन्ताति। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवारोहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनन्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देवमनुस्सारं बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यहि पास्यको वोपनीको पच्यतं वेदितव्यो व्यञ्जो हि ते सुपटिपन्नो भगवतो सावक संगो सुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिचुपटिपन्नो भगवतो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि आठं पुरिंसपूगलाये स भगवतो सावक संगो आहुणीय बाहुणीय दाक्षिणीय अंजलिकरणीय अणुतरं पुण्यं खेतं लोकं साथि संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। वन्दामि चेत्यं सर्वं सम्पुटानि स्वप्रतिष्ठितं स्वाररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसेनो वा सब्बारि विजयं अकापतो समन्युतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं इमे ते महाबो।